श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज वसुबारस आणि आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे। तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप सारे उपाय खूप साऱ्या सेवा करायच्या असतात। त्यातलीच एक सेवा म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा, कोणी करायचा, कोणत्या वेळेला करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले जातील। नरक चतुर्दशी ही 20 ऑक्टोबर 2025 रोजी आली आहे। या दिवशी अमावस्या सुद्धा असणार आहे आणि ही अमावस्या 3:44 पासून चालू होणार आहे। धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते। या दिवशी अभ्यंग स्नान केले जातं। घरात सगळीकडे धूप दीप पंत्या लावल्या जातात। घर प्रकाशाने उजळून निघतं। या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे। नरक चतुर्दशीला आपण उटणे लावून आंघोळ करतो। उटण्याचं काय महत्त्व आहे तर मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो। कोणाच्या घरात आजाराचा नरक, तो कोणाच्या घरात कटकटीचा नरक, आर्थिक नरक, या प्रकारचे अनेक नरक मनुष्य भोगत असतो। या दिवशी जर आपण उटणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेला नरकाचा गंज हा निघून जातो। आपलं मन, आत्मा, शरीर हे पवित्र होतं आणि जिथे पवित्रता असते तेथे परमेश्वर असतो असं म्हटलं आहे। म्हणून या दिवशी तुम्हाला उटणं लावून अभ्यंग स्नान करायचं आहे। या दिवशी बघा आपल्याला हे अभ्यंग स्नान 3 दिवस करायचं असतं। बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। ज्याला शक्य असेल त्याने श्रवण करा, ज्याला शक्य असेल त्याने करा, पण ज्याला शक्य नाही त्यांनी श्रवण तरी करा। पण या दिवशी आपल्याला नक्कीच भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। तर सेवा कोणती करायची तर विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचायचं आहे। जर वाचता येत नसेल तर ऐकलं तरी चालेल, पण वाचायचा प्रयत्न करा। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा संस्कृतमध्ये पण आहे, प्राकृतमध्ये पण आहे। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे। गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। गीतेची 18 नावे आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत। त्यानंतर महत्त्वाची सेवा म्हणजे लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे जे आहे हे तुम्हाला या दिवशी नक्की वाचायचं आहे। बघा या नरक चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार आहे। आणि बघा जिथं भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। आता उपाय कोणता करायचा, जर तुमच्या घरामध्ये खूप चिडकी माणसं असतील, हट्टी मुलं असतील, तापट व्यक्ती असतील, आजारी व्यक्ती असतील, अशा जर व्यक्ती असतील तर यांच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। बघा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये झोपत असाल, हॉलमध्ये झोपत असताल, तुमच्या तिथं बेडरूममध्ये बेड असेल तर त्या बेडच्या खाली जिथे जे कोणी झोपणार आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यांच्या उशाखाली, म्हणजे उशीखाली नाही त्यांच्या बेडखाली तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे। आता हा तांब्या तुमचा स्टीलचा असू द्या, पितळेचा असू द्या, तांब्याचा असू द्या, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे। तो पाण्याने भरलेला तांब्या तुम्हाला रात्रभर त्यांच्या जिथे कुठे तो व्यक्ती झोपणार आहे तिथे त्याच्या पलंगाखाली किंवा बेडखाली तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे किंवा शेजारी तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे। आता हे झाल्यानंतर तुम्हाला बघा त्या व्यक्तीच्या, आता तुम्हाला जर घरामध्ये सगळ्याच व्यक्तींसाठी जर हा उपाय करायचा असेल तर सगळ्याच व्यक्तींच्या उशीखाली तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे। पण बघा तुम्ही तुळशीपत्र तोडू नका। तुमच्या घरात जी तुळस असेल त्याचं तुळशीपत्र तोडू नका। तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध हे तुळशीपत्र होऊन जाईल। तुम्हाला हे तुळशीपत्र आणायचं आहे आणि हे तुळशीपत्र तुम्हाला त्यांच्या प्रत्येकाच्या उशीखाली ठेवायचे आहे। जर तुम्ही पाण्याने भरलेला तांब्या
जर सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर प्रत्येकाच्या उशीखाली म्हणजे बेडखाली तुम्हाला एक एक तांब्या भरून तो ठेवायचा आहे। आता हा पाण्याने भरलेला तांब्या का ठेवायचा, तर बघा पाण्यामध्ये खूप आकर्षण शक्ती असते। बघा लो ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं। तर ह्या पाण्यामध्ये खूप क्षमता असते शोषून घेण्याची। हे पाणी चांगल्या गोष्टीसुद्धा शोषून घेतं आणि वाईट गोष्टीसुद्धा शोषून घेतं। या नरक चतुर्दशीच्या दिवशी जी काही तुमच्या घरातील व्यक्तींमध्ये जी काही वाईट वृत्ती असेल, ही वृत्ती त्या पाण्यामध्ये ते पाणी शोषून घेईन आणि हे पाणी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुळशीला न घालता तुम्हाला कोणत्याही झाडाला हे पाणी घालायचं आहे। बघा आपल्याला तुळशीला हे पाणी घालायचं नाही, तर हे पाणी तुम्हाला कोणत्याही झाडाला घालायचं आहे। बघा हा उपाय तुम्हाला या नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला याच दिवशी करता येणार आहे। त्यामुळे या दिवाळीच्या दिवसांमध्ये या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी तुमच्या घरात जर अशी व्यक्ती असेल, तापट असेल, हट्टी असेल, चिडखोर असेल, आजारी असेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा। तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।